हसन मुश्रीफांसंदर्भात तुम्ही बोलणार आहात काय? नाही, मुश्रीफांबद्दल बोलायचे म्हणण्यापेक्षा शासनाने जी भोजन पुरवठ्याची कंत्राटं काढलेली आहे, मी याच्या आधीही भोजन पुरवठा कंत्राटं आणि त्यातल्या त्रुटी किंवा त्यात झालेला गोंधळ या संबंधाने माझी भूमिका स्पष्ट केली आहे आणि ती अगदी सप्रमाण कागदपत्रांसह आपल्यासमोर ठेवलेली आहे. 2 दिवसांपूर्वी पुन्हा एकदा शासनाने काही निविदा काढलेल्या आहेत आणि त्या निविदा काही कंपन्यांना दिलेल्या आहेत. या ज्या कंपन्या आहेत यामध्ये क्रिस्टल गव्हर्मेंट प्रायव्हेट लिमिटेड संयुक्त उपक्रम, क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस आणि त्याच्यासोबतच अजून एक कंपनी आहे महत्त्वाची, ती म्हणजे ब्रिस्क इंडिया कंपनी. ही ब्रिस्क कंपनी आणि क्रिस्टल कंपनी कुणाची आहे हे जरा शासन सांगण्याचं कष्ट घेईल का? ज्या ब्रिस्क कंपनीच्या संदर्भानेच माननीय मंत्री महोदय हसन मुश्रीफजी यांना ईडीच्या कारवाईला सामोरं जावं लागलं होतं आणि ईडीचा धाक दाखवत व्हिडिओ स्पेशालिस्ट असणाऱ्या किरीट सोमय्या यांनी कोल्हापूरचे अनेक दौरेसुद्धा केले होते. अगदी हातात हातोडा घेऊन त्यांनी कोल्हापूरचे दौरे केले होते. ते व्हिडिओ स्पेशालिस्ट किरीट सोमय्याजी आता ब्रिस्क कंपनीला जे काही नव्यानं ठेके देऊ करण्याची निविदा सरकारने मंजूर केलेली आहे यावर ते काही बोलणार आहेत का? भोजन पुरवठा या योजनेमध्ये सातत्याने अशा उणिवा आणि असे घोटाळे बाहेर येत राहतात. त्यामुळे आमची एक माफक अपेक्षा आहे की तुम्हाला जर अशा पद्धतीने, मग तो शालेय पोषण आहार असेल, अंगणवाडीचा आहार असेल किंवा कुठलाही आहार असेल, या स्कीम अंतर्गत ठेके देताना ते मोठमोठ्या ठेकेदारांना, राजकीय नेत्यांचे लागेबांधे असणाऱ्या लोकांना देण्यापेक्षा महिला बचत गट चालवणाऱ्या महिलांना द्यायला काय अडचण आहे? एकीकडे जर शासन महिला सक्षमीकरणाच्या बाता मारत असेल तर महिला सक्षमीकरण होण्याच्या दृष्टिकोनातून महिला बचत गट चालवणाऱ्या ज्या अशा काही महिला आहेत त्यांच्या सेवाभावी संस्थांना हे ठेके द्यायला हवेत, नवे तसा नियम करायला हवा, ही भूमिका आमची स्पष्ट आहे. ससूनच्या संदर्भात देखील आपण संदर्भातले काय जे आहे ते अजून सरकारकडून कुठली कारवाई? ससून हॉस्पिटलच्या संदर्भातल्या कारवाईमध्ये आम्ही सातत्याने मागणी केली होती की ललित पाटीलला एक लॅविश लाईफ देण्याचा प्रयत्न ज्या ज्या यंत्रणांकडून झाला त्या यंत्रणांची सखोल चौकशी होणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं, अगदी केमोथेरपीपेक्षा सुद्धा गंभीर आजार असेल तर त्याच्यातही 9 महिने इतका कालावधी पेशंटला ठेवून घेतलं जात नाही. मात्र ललित पाटीलला 9 महिने उपचार हे तिथले डीन संजीव ठाकूर यांनी केले. रजिस्टरमध्ये संजीव ठाकूर यांची स्पष्ट नोंद आहे. संजीव ठाकूरांचे सरकारने निलंबन केले, मात्र त्यांची अटक केली नाही. आम्ही पुन्हा म्हणतोय, संजीव ठाकूर यांची चौकशी झाली पाहिजे, त्यांची नार्को टेस्ट झाली पाहिजे. डीन संजीव ठाकूर यांच्या नार्को टेस्टवर मी आजही ठाम आहे. दुसरीकडे संजय राऊतांनी असे आरोप केलेले आहेत की अजित पवार असतील, हसन मुश्रीफ असतील किंवा छगन भुजबळ असतील, हे महादेव ॲपचे सदस्य आहेत, अशा प्रकारचं वक्तव्य संजय राऊतांनी केलं. नाही, मला हे आपल्या माध्यमातून कळते. मी काही राऊत साहेबांचं हे स्टेटमेंट अजून नीट ऐकलेलं नाही आहे, त्यामुळे मी ते स्टेटमेंट ऐकेन, माहिती घेईन आणि निश्चितपणे आपल्याशी बोलेन. काल छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणासंदर्भात मराठा आरक्षणासंदर्भात एक बॅकडोर एंट्री दिली जाते मराठ्यांना ओबीसीमध्ये. आपली पक्षाची काय भूमिका आहे की छगन भुजबळ यांनी मांडलेली भूमिका जी आहे ती सहमत आहे? नाही, भुजबळ साहेबांनी काय बोलावं हा भुजबळ साहेबांचा प्रश्न आहे. आमचा एक स्टँड नक्की आहे की मराठा बांधवांना त्यांच्या हक्काचं जे काही ते मिळू देत. फक्त असं करताना भाजपा जाणीवपूर्वक राज्यामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद निर्माण करण्याचा जो प्रयत्न करते तो त्यांनी तात्काळ थांबवायला हवा. सातत्याने इथे हिंदू विरुद्ध मुस्लिम असा एक संघर्ष उभा करण्याचा प्रयत्न झाला, पण महाराष्ट्रातल्या अत्यंत समंजस आणि संयमी मुस्लिमांनी हा प्रयत्न हाणून पाडला. तेव्हा त्यांनी मोर्चा आता मराठा विरुद्ध ओबीसी, मराठा विरुद्ध दलित असे संघर्ष उभं करण्यासाठी जो चालवलेला आहे हा एक कुटील डाव आहे महाराष्ट्राची पुरोगामी विण उसवण्याचा. आणि निवडणुकीच्या आधी बेरोजगारी असेल, महिला सुरक्षा असेल, 22 जिल्ह्यातला दुष्काळ असेल, शेतकरी आत्महत्या असेल, कंत्राट भरती असेल, या सगळ्या प्रश्नांकडून लक्ष
पक्ष हटवून जाती जातींचे तंटे बखेडे निर्माण करण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक भाजपाकडून केला जातोय. मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण देणार का, याच्यावर दिल्यानंतर तुम्ही सरकारमधून बाहेर पडणार का, असा प्रश्न विचारले होते. छगन भुजबळ म्हणले मी कशाला सरकारमधून बाहेर पडेल, जे आरक्षण देणार आहेत ते सरकारमधून बाहेर पडतील. याकडे कसं पाहताय? आता याच्यावर मी काय बोलायचं, म्हणजे एकीकडे आम्ही ओबीसीचे नेते आहोत असंही सांगतात, दुसरीकडे ठामपणाने भूमिकाही घेता येत नाहीत. अशीच काहीशी अवस्था श्रीमान शिंदे साहेबांचे एक खासदार महोदय हेमंत पाटलांनी स्टंटबाजी करून घेतलेली आहे. राजीनामे देताना ते एका विहित नमुन्यात आणि एका विशिष्ट अधिकार असणाऱ्या व्यक्तिमत्वाकडे त्या खुर्चीकडे सोपवले जातात. परंतु हेमंत पाटलांनी स्टंटबाजी करत एका साध्याशा कागदावर राजीनामा सोशल मीडियावर व्हायरल केला. अशा स्टंटबाजी करणाऱ्या लोकांवरती आपण बोलू नये. मला वाटतं लोक सुजान आहेत, ये पब्लिक है, पब्लिक सब जानती है. न्यायाधीशांना ज्या पद्धतीने जालन्यामध्ये पाठवलं होतं त्यावरूनच न्यायाधीशांवरतीच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं की न्यायाधीशांना जर समजूत काढण्यासाठी पाठवलं जात असेल तर आम्ही काय बोलणार, असं भुजबळ म्हणतो. बघा, एकीकडे टीम देवेंद्र यांची जी बार्किंग ब्रिगेड आहे आणि त्यांच्या स्लीपर सेलमधले जे पेड ट्रोलर्स आहेत ते असं म्हणतात की न्यायाधीशांना पाठवण्याचा जो निर्णय होता तो फडणवीस साहेबांचा होता. पण फडणवीस साहेब ज्या सरकारचे मध्ये उपमुख्यमंत्री आहेत त्याच सरकारमध्ये भुजबळ साहेब कॅबिनेट मंत्री आहेत. त्यामुळे सरकार पक्षातल्याच दोन गटातल्या या लोकांचा खेळ म्हणजे जनतेला वेड्यात काढण्याचा कार्यक्रम आहे आणि हा त्यांचा टॉम अँड जेरीचा कार्यक्रम. याच्यावरती आम्हाला बोल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.